मी जो सभागृहात गेल्यावर आम्ही काही गोष्टी अशा आहेत की इथं ग्राउंड मुलांना खेळायला नाही आहे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत. आता मी प्रचार करताना पाहतो की जिथं स्लिम एरिया आहेत, जिथे झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी गटारी आणि रस्ते नाहीत व्यवस्थित आणि लाईटचा फार फार मोठा प्रॉब्लेम आहे. मी आता बघितलं, मला चालायला येत नव्हतं त्या प्रभागातनं. ती लोकं कशी चालतात आणि कशी त्या भागात तसं हे करतात. ढास, दुर्गंध, म्हणजे खरोखर मला असं वाटलं की आम्ही ह्या भागात अशा ठिकाणी राहतोय, तर मला असं आहे की त्यांच्यासाठी फार काय काय करायचं आहे. मी नक्कीच सभागृहात गेल्या गेल्या आम्ही हा झोपडपट्टीत आत्ताच परवा दिवशी नवशा मारुती मंदिरच्या बॅक साईडला आग लागली. 300 मीटरच्या परिसरात आग लागलेली. आम्हाला फायर ब्रिगेडची गाडी बोलवलं आम्ही. आत पाईप न्यायला ते 300 मीटरच्या एरियात होतं म्हणून ठीक आहे. अदरवाईज सगळ्या झोपडपट्टीचं पूर्ण झोपडपट्टीमध्ये आग लागली असती. तर आम्ही असं आहे की काहीतरी त्यांच्यासाठी हे करायचं. दुसरं एक असं आहे माझं हे आहे की महिला इथं आमच्या इथं जे महिला ह्या आहेत, त्या कशा आहेत, धुणी भांडी काम करण्यासाठी बाहेरच्या भागातनी जातात. त्यांच्यासाठी मला चंद्रकांत दादा यांच्यामार्फत का नाही काहीतरी महिला उद्योग ह्या भागात चालू करायचा आहे, जेणेकरून त्यांचा त्या उद्योगावरनं त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, हे माझे एक फार तळमळीची अपेक्षा आहे.